एकनाथ शिंदे यांचे नाव घेतल्याशिवाय संजय राऊतांना घशाखाली अन्न जात नाही आणि सामनाचा पगार देखील मिळत नाही. राऊत आता भुंकत असून थोड्या दिवसांनी ते चावायला लागतील अशी सडकून टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केले. उबाटा पक्षाचं वाटोळं करणारे राऊत मीडियात चर्चेत राहण्यासाठी वेड्यासारखे बरळतात. लवकरच ते फाटक्या कपड्यामध्ये रस्त्यावर फिरणार असून नाईलाजाने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात दाखल करावं लागेल असा टोला खासदार म्हस्के यांनी केलाय. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हस्के बोलत होते. म्हस्के म्हणाले की सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा काल दिल्लीत नव्हते, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नाही असे खासदार म्हस्के म्हणाले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा काल वाढदिवस होता. शिंदे दिल्लीत असल्याने त्यांनी राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या असे म्हस्के म्हणाले. खासदार राऊत जेव्हा दिल्लीत असतात आणि गटनेत्यांच्या बैठकीला जात नाहीत तेव्हा ते सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला राहुल गांधी यांच्या घरी झाडू मारायला गेले होते असे म्हणायचे का, अशी खरमरी टीका खासदार म्हस्के यांनी केले. उबाटाचे पक्ष नेते दिल्लीत सोनिया गांधी यांच्या पाया पडायला जातात का याचे उत्तर राऊत यांनी द्यावे. राऊत यांनी उबाटा पक्षाचे वाटोळं केलं अशी टीका खासदार म्हस्के यांनी केले. मातोश्रीचे पावित्र्य उबाट्याने नष्ट केलं, त्यामुळे गुरुपौर्णिमेला बाळासाहेबांना वंदन करायला लोक मातोश्रीवर फिरकले नाहीत असेही म्हस्के म्हणाले. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना मराठी भाषेचे उत्तम शिक्षण मिळाले तर इंग्रजी माध्यमात मुले शिकत आहेत याची काळजी आपल्याला राहणार नाही असे मत न्यायमूर्ती अभय ओक यांनी मांडले. मोह विद्यालय येथे रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय ठाणे आणि अभिरुची मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी आणि माजी न्यायमूर्ती अभय ओक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालय मी स्वतः आणि माझे ज्येष्ठ सहकारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई आम्हा दोघांचे शिक्षण मराठी माध्यमातून झालंय. मराठी माध्यमातून शिक्षण झाले म्हणजे न्यूनगंड बाळगायची गरज नाही. मला अनेक जण विचारतात की मुंबई आणि कर्नाटक उच्च न्यायालय असो वा सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी काम करताना इंग्रजीतून परिपत्र लिहावी लागतात, तर तुम्हाला कधी भाषेची अडचण आली का? तेव्हा मी प्रत्येकाला सांगत होतो की माझ्या शाळेने मला अतिशय चांगले असे इंग्रजी भाषेचे शिक्षण दिले. शाळेत असताना शिक्षकांची आमचे इंग्रजी व्याकरण खूप पक्के करून घेतले. आज इंग्रजी माध्यमांचा पगडा निर्माण झालाय असे म्हटले जाते. सगळी मुले इंग्रजी माध्यमाकडे धाव घेतात. खरं तर ही काळजी काळाची गरज आहे. परंतु जरी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून मुलं शिक्षण घेत असली तरी या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मराठी मुलांना मराठी भाषेचे अतिशय चांगले शिक्षण दिले पाहिजे असे माजी न्यायमूर्ती अभय ओक म्हणालेत. मला अनेक जण विचारतात तुमच्या वेळ पाळण्याची शिस्त कुठून आली? त्यावेळी मी त्यांना सांगतो, शिस्त आम्हाला शाळेतील परांजपे सरांनी लावली. कारण 1 मिनिट जरी शाळेला उशीर झाला तरी आम्हाला शाळेत छड्या खाव्या लागत होत्या. त्यामुळे उशीर होणे हे किती चुकीचं आहे किंवा उशीर झाला तर त्याचे काय गांभीर्य परिणाम होतात हे मनामध्ये कायम घर करून राहिले. त्यामुळे वेळेची शिस्त मी पूर्णपणे महाविद्यालयात शिकलो. परंतु या शिस्तीच्या नियमात खूप बदल झालेले दिसतात. त्यावेळी आम्हाला शिक्षकांनी शिक्षा केली तर वाईट वाटायचे, त्यापेक्षा ही गोष्ट घरी समजली तर त्याची भीती वाटायची. आजची परिस्थिती अशी झाली की एखाद्या मुलाला शिक्षा केली तर पालक शाळेत घेऊन शिक्षकांना जा विचारतात, पण विद्यार्थ्यांना शिस्त लावायची नाही हे मला वैयक्तिकरित्या अनकालीन वाटते असे मत अभय ओक यांनी मांडले. शिक्षण संस्थांमध्ये यापेक्षाही चांगले बदल होणे गरजेचे आहे असेही ओक म्हणाले. पुणे जिल्ह्यातील उबाटा गट आणि मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी तसे प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या आनंद आश्रमात येऊन शिवसेने पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीच्या शिंदेसाहेबांनी शुभेच्छा दिल्यात. यावेळी वैभव वाघ, स्वप्नील नाईक, उमेश गलिंदे, अभिमन्यू मैत, सुधीर ढमाले, निलेश जाधव, संदेश पावसकर, अथर्व पिसाळ, विजय गालफाडे, अनिल बाटणे, महेश चव्हाण, महेश सूर्यवंशी,
उबाटा प्रभाग प्रमुख देवेंद्र शेळके, गोरख बांदल, गौरव नवले, अनिकेत उतेकर, ओमकार मालुसरे, कॅन्सरबाबत समुपदेशन करणारे सामाजिक कार्यकर्ते युनुस सय्यद या सर्वांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, शिवसेना सचिव संजय मोरे, राम रेपाळे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ मीनाक्षीताई शिंदे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील भाजपचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक संजय वाघोले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते अशा एकूण 36 जणांविरोधात काही दिवसांपूर्वीच नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी काल रात्री शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह भाजप, शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. त्यानंतर प्रकरण अन्य पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे आश्वासन पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिले. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक संस्था होती. या संस्थेमध्ये संजय वाघोले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह तक्रारदार डॉक्टर यांना डांबून ठेवल्याचा आरोप आहे. नौपाडा पोलीस त्यांना घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यानंतर संजय वाघोले यांच्यासह 36 जणांवर गुन्हे दाखल झालेत. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तर संबंधित डॉक्टर विरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. सत्ताधारी भाजपच्या माजी शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची चर्चा ठाण्यात रंगली होती. दरम्यान या प्रकरणाची दखल घेऊन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि खासदार नरेश म्हस्के यांनी काल सायंकाळी 6च्या सुमारास नौपाडा पोलीस ठाण्याला भेट देऊन ठिय्या धरला. तसेच या प्रकरणाचा पोलिसांना जाब विचारला. अवघ्या 17 ते 18 वर्षाच्या मुलाविरोधात थेट गंभीर कलमाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे यांच्याकडे गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेबाबतही सवाल उपस्थित करण्यात आला. अखेर या प्रकरणाचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यातून इतर पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे आश्वासन उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिले. त्याचबरोबर नौपाडा पोलिसांबद्दल विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या उपायुक्त स्तरावर तक्रारी ऐकून जबाब नोंदवला जाईल. त्यानंतर महिन्याभरात योग्य अहवाल करून कारवाई करण्याचे आश्वासन उपायुक्त बुरसे यांनी दिले. त्याचबरोबर या प्रकरणी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीबाबत कायदेशीर बाबी तपासून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शहरात गेल्या महिनाभरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटण्याचे तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांनंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून उर्वरित धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येते. या छाटणीनंतर हा हरित कचरा रस्त्याच्या कडेला ठेवण्यात येतो. या कचऱ्याची उचल वृक्ष प्राधिकरण विभागाने करणे आवश्यक आहे. परंतु गेल्या अनेक दिवसापासून शहरातील पदपथांवर आणि रस्त्याच्या कडेला हा हरित कचरा तसाच पडून आहे, ज्यामुळे नागरिकांना चालताना अडथळा निर्माण होत आहे. पावसामुळे ठाणे शहरात गेल्या महिन्याभरात 27 ठिकाणी वृक्ष उन्मळून तर 5 ते 6 ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नोंदवण्यात आले. ठाणे शहरातील वसंत विहार, राबोडी, रघुनाथनगर, पोखरण रोड नंबर 2, पाचपकाडी, चंदनवाडी, भास्कर कॉलनी, गावणबाग, घंटाळी रोड, साकेत, फुलेनगर, घोडबंदर भागातील बाळकुम, ब्रह्मांड, आनंदनगर, कापूरवाडी, कासारवडवली, वाघबीळ, मानपाडा, कावेसर, कळवा येथील पारसिकनगर, खारेगाव अशा विविध ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि वृक्ष उन्मळून पडले. झाड किंवा झाडांची फांदी पडल्याची माहिती मिळतात
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून त्यांनी धोकादायक स्थिती असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करून तो हरित कचरा रस्त्याच्या बाजूला किंवा पदपथावर तसाच ठेवला जातो. ठाणे शहरातील स्थानक परिसराजवळ नौपाडा, वागळे इस्टेट, सावरकरनगर, वर्तकनगर तसेच घोडबंदर भागातील अनेक ठिकाणी हा हरित कचरा पडल्याचे दिसत आहे. नौपाडा परिसरातील कोखरे रोड परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्यांचा ढीग लागल्याचे दिसत आहे, तर काही ठिकाणी झाडांचा पालापाचोळा पसरलाय. शहरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे पदपथांवर आणि रस्त्याच्या कडेला हा हरित कचरा पसरला असून नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. परंतु तरी देखील ठाणे महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.